जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील कुरा परिसरातील वडोदा येथे एका शाळेमध्ये 7वीच्या विद्यार्थिनीला अपहरण करून डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाने कारवाई करताना बोटचेपी धोरण आणि शाळा व्यवस्थापन प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संबंधित आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रकार येथे होत असल्याचे समोर येत आहे. या संदर्भात मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून कारवाई होणार का असा सवाल सरकारला केला आहे. यावर राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. पाहुयात विधानसभेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीत काय म्हटले. लक्षवेधी क्रमांक 6. लक्षवेधी क्रमांक 6. एक मिनिट बोला. अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये ओडोदा गावी एका 7वीतल्या विद्यार्थीचा अपहरणाचा प्रयत्न झाला. कालच्या दिवशी घटना घडलेली आहे. काल मला समजल्यावर मी तात्काळ तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितल्यावरही काल त्या लोकांना आणून त्याच्यावर थातूरमातूर कारवाई झालेली आहे. मुलीला 7वीतल्या मुलीला 4 लोकांनी 4 दिवसाहून पाडत ठेवून कुटुंबातल्या लोकांनी शाळेला कन्फर्म त्या संदर्भात याच्यापूर्वी माहिती दिली तरी त्या मुलीचे अपहरण होतं आणि तिला तिला घेऊन जाऊन बेशुद्ध केलं जातं, एका ठिकाणी टाकलं जातं. पण मुलगी शाळेतून घरी येत नाही म्हटल्यावर पालकांपासून तिची आली चौकशी होत्याने ती मुलगी एका ठिकाणी बांधलेल्या अवस्थेमध्ये तोंड बांधलेल्या अवस्थेत सापडते. इतकी गंभीर घटना असताना खऱ्या अर्थाने तिथल्या एसपींनी जागेवर जाणे, त्या लोकांवर कठोर कारवाई करणे गरजेचं आहे. पण अशा स्थितीमध्ये पोलीस प्रशासनाची ही जी पद्धत आहे की ज्या पद्धतीत पोलीस प्रशासन काम करत आहे मला असं वाटतं हे चुकीचं आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातलं कुरा तालुक्यात कुरा भागातलं ओडोदा गाव आहे. त्या शाळेत घडलेली घटना आहे. शाळेच्या त्या चेअरमन पासून बॉडीपासून मुख्याध्यापकांनाही पालकांनी 2 दिवसापूर्वी त्याची माहिती दिली होती. माझी आपल्याला विनंती की अशा सगळ्या महिलांच्या सुरक्षेची घटना होत असताना खऱ्या अर्थाने या संदर्भामध्ये सभागृह चालू असताना त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. शाळा प्रशासनाने विद्यार्थिनी संदर्भात जे ज्या संदर्भात दुर्लक्ष केलं आहे त्या शाळा प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे. आणि सीसीटीव्ही फुटेज दिले जे देताना आता ते टाळाटाळ करतात पोलिसांना, त्या संदर्भामध्ये कठोर कारवाई होईल का पहिला तर खरा प्रश्न माझा आहे. कारण गृहराज्यमंत्री या सभागृहात बसले आहे. या निमित्तानं माझी आपल्याला विनंती आहे की मुलींना किंवा महिलांना संरक्षण देत असताना आपण पूर्ण आपली संवेदना वापरली पाहिजे एवढी विनंती करतो. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य पाटील साहेबांनी जो इथे विषय मांडला अतिशय गंभीर आहे. त्या बाबतीमधील संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई ही केली जाईल. या बाबतीमध्ये कोणालाही जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. अगदी शाळा प्रशासन देखील जर का दोषी असेल त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.